पालखी सोहळ्यानं पावन झालेली भूमी आपलं पालखीचं त्या पालखीचा या प्रतिष्ठानचं सुरुवात झाली किंबहुना व्याख्यान मांडलेला आपल्या या लोणंदच्या बाजार तळाच्या परिसरामध्ये सुरुवात झाली आणि गेल्या वर्षी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं वक्ते आणून एक चांगला विचार प्रबोधनपर विचार हा समाजाला देण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून हा गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा झाला. खर तर आवटे सरांनी अतिशय छान वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या महान व्यक्तींची उदाहरणं देऊन हा पुरोगामी देश पुरोगामी विचार हा आजपर्यंत कसा या देशामध्ये आला टिकला आणि आज कुठेतरी हा विचार हा दूर जातोय का काय अशा पद्धतीची भीती सुद्धा या निमित्तानं त्यांनी व्यक्त केली. खर तर आपण ज्या मातीमध्ये राहतोय ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला आपण वाढलो आज जगतोय मुळामध्ये हा सातारा जिल्हा या जिल्ह्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिली बलिदान पत्करलं अनेकांनी तुरुंगवास भोगला आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची गादी सुद्धा आपल्या सातारामध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पराक्रमानं पावन झालेली आपली भूमी. त्याचबरोबर या देशाचे उपपंतप्रधान किंबहुना संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा जिल्हा आणि निश्चितपणानं या जिल्ह्यानं आजपर्यंत पुरोगामित्व किंबहुना हा विचार जपण्याचा प्रयत्न केला यशवंत विचार जपण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणानं या जिल्ह्यामधून अनेक मान्यवर नेते या मातीमधून असे घडले की ज्यांनी या देशाला या राज्याला दिशा देण्याचं काम केलं. सन्माननीय आदरणीय पवार साहेब सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्याचे नांदवळचे त्याचबरोबर अनेक मान्यवर मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु निश्चितपणानं या सगळ्या मंडळींनी या राज्याला एक अतिशय पुरोगामित्वाचा विचार दिला. हा महाराष्ट्र सर्वार्थानं पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी त्यांच्या विचारापासून आपण भरकटतोय का काय अशा पद्धतीची परिस्थिती आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर उभी आहे. आणि त्या अर्थानं आजचं व्याख्यान सरांचं आवटे सरांचं व्याख्यान हे त्या अर्थानं खूप महत्वाचं आहे असं मी निश्चितपणानं समजतो. खर तर ही भूमी ज्या क्रांती ज्योतींनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्या भूमीमध्येच आपला हा कार्यक्रम खंडाळा तालुक्यामध्ये म्हणजे नायगावच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. आणि मला या निमित्तानं आमच्या जनकल्याण प्रतिष्ठानच्या सर्व विश्वस्त मंडळाला मला मनापासून धन्यवाद द्यावा लागेल की त्यांनी एक चांगला विचार या लोणंदच्या परिसरामध्ये रुजवण्याचा गेल्या वर्षीपासून प्रयत्न केलाय. आणि खऱ्या अर्थानं आजच्या पिढीला या विचाराची गरज आहे समाज प्रबोधनाची गरज आहे. जो समाज
जरूर आज आपण 21व्या शतकाकडे निघालोय. एआयचं जग आता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग, कृत्रिम बुद्धिमत्तेचं, आणि इकडे वाटचाल करत असताना जरूर आपली तरुण मुलं अभिमानास्पद म्हणजे मुलं मुली अभिमानास्पद कामगिरी करतायत. परंतु हा विचार हा आपल्या मुलांवर असणं, तो विचार मुलांमध्ये रुजवणं, आणि हा जो एकसंघ भारत आहे, हा भारत हा काही असा उभा राहिलेला नाहीये. अनेक जाती, धर्माची, पंथाची लोक या भारत देशामध्ये राहत आहेत. आणि आजचं जर चित्र या देशातलं जर आपण पाहिलं तर प्रत्येकानं आपले नेते वाटून घेतले. म्हणजे मी आता नावं कुणाची घेत नाही, कुठल्या समाजाविषयी मी बोलत नाही, परंतु हे एवढे मोठे राष्ट्रीय नेते, एवढी उत्तुंग व्यक्तिमत्व की ज्यांचा आदर हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि दुर्दैवानं आज आपण जाती जातीमध्ये हे राष्ट्रीय पुरुष हे वाटण्याचं काम करतोय. हे काही या देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं जे काही सध्या घडतंय हे काही योग्य नाही, असं मला नम्रपणानं या ठिकाणी सांगायचंय. आणि तो विचार आज माझ्या खेमातीर व्याख्यान मालेच्या माध्यमातून संजय औटी सरांनी आज दिला. काल मला वाटतं गणेश शिंदे सरांचं व्याख्यान या ठिकाणी झालं. पहिल्या पुष्पाला डॉक्टर संजय कळमळकर यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. असे चांगले चांगले व्याख्याते या लोणंद नगरीमध्ये आपण आणून एक चांगला विचार, एक समाज प्रबोधन घडवण्याचं एक चांगलं कार्य हे मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान माझ्या शहरामध्ये करतंय. या संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक सागर शेळके असतील, उपाध्यक्ष उदयसिंह जगताप असतील, कार्याध्यक्ष रवींद्र क्षीरसागर असतील, सचिव ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे, खजिनदार सुनील शहा, म्हणजे आमची व्यापारी मंडळी सुद्धा यामध्ये सहभागी आहेत, याचं मला कौतुक वाटतं. आणि त्याचबरोबर आमचे मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके सर, आमचे मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन आणि या संस्थेचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक डॉक्टर अनिलराजे निंबाळकर, विश्वस्त इंजिनियर राजेश गुरव, आमचे पत्रकार शशिकांत जाधव, पत्रकार रमेश दायगुडे, पत्रकार ज्ञानेश्वर ससाने, आमचे निमंत्रित सदस्यामध्ये शंकरराव क्षीरसागर असतील, सागर गालिंदे असतील आणि राजेश शिंदे, ही सगळी या विश्वस्त मंडळी एक चांगला उपक्रम तुम्ही सगळेजण राबवताय. तुमचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचे आभार व्यक्त करतो. कारण ज्या शहरामध्ये हा विचार सातत्यानं हा त्या ठिकाणी मांडला जातो, निश्चितपणानं त्या शहराच्या तरुण पिढीचं भविष्य ते निश्चितपणानं उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आज तर खरं दादांच्या संदर्भामध्ये पुरोगामी महाराष्ट्र आणि अजितदादा म्हणजे खरोखर हे दोन्ही म्हणजे विषय एवढे एकरूप आहेत, एवढे जवळचे. कारण दादांनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दादांना आम्ही मंडळीसारखे विचारायचो की दादा हे आपल्या लोकांना आवडेल का, आपण कुठल्या विचारावर निवडून आलो. तर दादा आम्हाला सांगायचे की मी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांना सांगून आलो की मी शिवशाहू फुले आंबेडकर हा जो माझ्या पक्षाचा विचार आहे तो विचार मी कदापिही सोडणार नाही. अशा पद्धतीनं तो विचार त्यांनी या सरकार बरोबर जात असताना सुद्धा हा विचार दिल्लीश्वरांना ते सांगून आले
आणि त्यांची संमती सुद्धा या विचाराला त्या ठिकाणी मिळाली. आणि सातत्यानं आपण बघितलं की हा पुरोगामी महाराष्ट्र किंवा हा विचार या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं मांडण्याचं काम हे पवार साहेबांच्या नंतर अलीकडच्या काळातले मी सांगतोय हे दादा सातत्यानं महाराष्ट्रभर मांडत होते. आणि आवटी सर म्हणाले ते खरं आहे. खरोखर आज या राज्यामध्ये नेतृत्वाची फार मोठी पोकळी दादांच्या जाण्यानं निर्माण झालेली आहे. आणि निश्चितपणानं जोपर्यंत दादा होते तोपर्यंत दादांचं महत्व हे लोकांना नव्हतं या राज्यातल्या. आणि आज दादा गेले तर ज्यांचा संबंध सुद्धा दादांचा कधी आला नाही ती लोक आजही दादांचं नाव आलं तर डोळ्यामधून त्यांचे अश्रू येतात. खऱ्या अर्थानं ही ओळख दादांनी या राज्याच्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयावर त्या ठिकाणी कोरून ठेवली होती. अशा दादांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खरं तर माझं सगळं राजकारण हे दादांच्या मुळेच उभं राहिलं. म्हणजे आवटी सर 2004ला म्हणजे मी जिल्हा परिषद सदस्य होतो. मला स्वतःला माहिती नव्हतं की मला विधानसभेचं तिकीट मिळेल. परंतु दादांनी मला 2004ला विधानसभेचं तिकीट दिलं. आणि तेव्हापासून माझ्या प्रत्येक राजकीय घडामोडीच्या पाठीशी हे दादा आणि पवार साहेब ठामपणानं उभे राहिले. आज मी मंत्री म्हणून या ठिकाणी उभा आहे किंवा राज्याचं मदत आणि पुनर्वसन विभागाचं जे कॅबिनेट मंत्रीपद मला मिळालं ते फक्त आणि फक्त अजित दादांच्या मुळेच मला मिळालं हे विनम्रपणानं या ठिकाणी मी सांगतो. आणि निश्चितपणानं एवढं सांगतो की जो विचार दादांनी या राज्यामध्ये रुजवला, वाढवला, टिकवला, जो विचार घेऊन दादा पुढे निघाले होतोय तो विचार हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून सुद्धा इथून पुढं या जिल्ह्यामध्येच नव्हे तर या राज्यामध्ये तो विचार हा भविष्यामध्ये 100% पुढे नेला जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा खेमातीर व्याख्यानमालेच्या या एका चांगल्या कार्यक्रमाला मी माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी या नगरीचे नगरसेवक आणि आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.